लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला गॅपमध्ये ढकलला. फिल्डर आहेत वेगानं धावत आलेत, बॉलला अडवत. सिंगल कंप्लीट झाली होती, दुसरीचा कॉल आणि दुसरी देखील इथून कंप्लीट होती आहे. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 अकाउंट ओपन सॉरी धाबा धावफलकावरती आल्यात त्या अगदी आपण पाहतायत. 3 धाबा धावफलकावरती आल्यात. लिमनेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मोगरज. हो इथे कट केला. फिल्डर आहे त्याला मात्र बीट केलं, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. अगदी शॉर्ट थर्डमॅनचे फिल्डर लगेच धावत आले. बॉलला मात्र त्या ठिकाणी फील्ड केलं गेलं, तोपर्यंत मिळाली ती सिंगल. सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 4 धावा धावफलकावरती आल्यात. सेकंड मॅच आजच्या या रात्रीतील आपण पाहताय फायनल रात्र स्पर्धेची. ओ इथून आपण पाहताय बादची कडा जरूर घेतली, परंतु बॉल खाली डीप झाला. अगदी आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळाला. गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्क वरती आहेत. विकेट आली विवेकची. पप्पू आणि मंगेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. ती गॅप काढायची आहे गली आणि अगदी आपण पाहताय शॉर्ट थर्डमॅनच्या मधून, परंतु ती गॅप तिथून मात्र मिळतच नाहीये. तसं टायमिंग तुम्हाला प्रॉपर करावं लागेल. टायमिंग प्रॉपर झालं तर मात्र ती गॅप तुम्हाला शोधता येईल. धावसंख्या धावफलकावरती 4, विकेट आली 1. बॅटिंग करते मोगराज टीम लिमनेवाडी टीमच्या विरोधामध्ये. टॉस जिंकल्यानंतर लिमनेवाडी टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. काहीतरी वेगळं खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळालं, कारण की गेले 4 रात्रीमध्ये आपण पाहिलं. पहिल्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक टीमनं ते बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. मग बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या उभारली गेली. मग ती धावसंख्या उभारताना ती धावसंख्या बचाव करत असताना तिचा अगदी आपण पाहता यशस्वी बचाव देखील झाला. मग तिथून सगळं काही खेळ अगदी तशाच पद्धतीनं चालू झाला. म्हणजे अगदी सगळ्यांनी सांगितलं की हे मैदान अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी भरपूर सारा साथ देत आहे आणि आजच्या दिवसामध्ये सगळं कायापलट झाला. पहिल्याच मॅचमध्ये अगदी आपण पाहताय जांभूळवाडी टीमनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली. बॅटिंग करत असताना धावा झाल्याच नाही, 29च झाल्या आणि त्या धावा खऱ्या अर्थानं आपण पाहताय चौदरवाडी टीमनं सहजरित्यानं चेस केल्या. ते पाहिल्यानंतर लगेच आपण पाहताय ना की इथे लिमनेवाडी टीमनं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली. म्हणजे त्यांना देखील माहिती की आता धावा चेस होत आहेत. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये काहीतरी उलटं आपल्याला नक्की पाहायला मिळेल. हो इथून आपण पाहताय ड्राईव्ह केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूनं चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. दुसरीचा कॉल वेगानं पुढे सरकलेत फलंदाज. डायरेक्ट हिटचा चान्स, परंतु इथे अगदी आपण पाहताय डायरेक्ट हिट झालीच नाहीये. फलंदाज तोपर्यंत पोहोचलेत. एकदा चेक करा त्यांच्या लागलंय का, आणि लागलं असेल तर किती लागलंय. जास्ती असेल तर बाहेर या, कारण की क्रिकेट आपल्या पुढे भरपूर आहे. आपण अजून इथून भरपूर क्रिकेट खेळू शकतो, परंतु पहिले आपली सेफ्टी ती देखील महत्वाची आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 5.
यावेळी फक्त दिशा दिली आहे, बॉलला सरळ पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला षटकारच पाहायला मिळतोय. षटकार आला, षटकारानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजेच अगदी आपण पाहताय 11 धावा धावफलकावरती, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय आज सगळ्या जणांचं लक्ष ते खऱ्या अर्थानं मोबाईल आणि टी व्ही मध्ये लागलंय. जेवढं लक्ष या मैदाना फलंदाज बाद, OUTLBW फलंदाज बाद. थँक्यू डीजे डीजे डीजे. सगळ्यांचं लक्ष लागलंय तिकडे टी व्हीकडे. सगळेजण अगदी आपापला मोबाईल उघडून ती मॅच पाहतात. आज खऱ्या अर्थानं भारत त्याच्या विरोधामध्ये न्यूझीलंड T20चा वर्ल्ड कपची फायनल खेळतीये आणि अगदी आपण पाहताय भारत अगदी मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या अगदी पहिल्या सत्रामध्ये भारतानं 250 धावा बनवल्यात आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत न्यूझीलंड टीमच्या 70 धावा झाल्यात आणि 3 विकेट आल्यात. इथून स्ट्रोक खेळला, मिस टायमिंग, हवेमध्ये फिल्डर आहेत, पकडली कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. धावा धावफलकावरती 11 आहेत. गोलंदाज चांगली कामगिरी करतायत. कट करण्याचा प्रयत्न, वेग आहे या बॉलवरती, मिळणार नाहीये धाव. टाकलाय शेवटचा बॉल डॉट. आकाशनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 11 आल्यात. विकेट्स देखील आपण पाहताय 2 आल्यात. 3 विकेट्स. षटक चालू झालाय. गोलंदाज ऋतिक. इथे देखील एज ठिकाण. ऋतिकच्या तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक पुन्हा एकदा रेडी झालेत.
हो पुन्हा एकदा फुललेंचा बॉल व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. फिल्डर आहे शॉट कव्हर मधून. धाव मिळेल एकच. एका धाबानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 12. अगदी आपण पाहताय इथे देखील तीच अवस्था चालू आहे न्यूझीलंड टीमची. विकेट्स आल्यात 5, धावा झाल्यात 72. आता भारत खऱ्या अर्थानं या विश्वकप पासून फक्त एक पाऊल मागे आहे. आणि आज खऱ्या अर्थानं T20 विश्वकप भारत विजयाच्या दिशेनं. हो आणखीन एक चांगला बॉल इथे बॅटर बीट यष्टीरक्षक बीट दोनही फ्लाइंग स्लिप बीट. बॉल सरळ चालाय सीमा पार. 22 मिळतील 4 चौकार. धाव फलक्यावरती आल्यात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. अगदी आपण पाहताय मोगराज टीमच्या विकेट्स लवकर आल्या. पार्टनरशिप बिल्डअप झालीच नाही. ती पार्टनरशिप बिल्डअप करण्यासाठी मेहनत तर करावीच लागेल. हो इथे देखील आपण पाहताय फटका हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग होता. फिल्डर आहेत तोपर्यंत धावा मिळतील इथून. त्या अगदी 2 आणि तिसरीसाठी देखील कॉल. 3 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या धाब्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. 3 धाब्यानं धाव फलक जाऊन पोहोचले 20. हलू का होईना परंतु इथे धावा बनवल्या जात आहेत. धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जात आहे मोगरस टीमकडनं. तशी वाटचाल देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण की इथून माहिती आहे सिंगल डबल देखील तितक्याच महत्त्वाची आहे टार्गेट सेट करत असताना. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहताय 20 आहेत. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. मित्रांनो एक रजनी स्पर्धा आपण पाहताय जी खऱ्या अर्थानं कलंबोलीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. श्री दीपकदादा हिलम आयोजित पर्व 3रं स्वर्गीय जनाबाई हिलम स्मृती चषक व उपसरपंच चषक 2026 नाईट रजनी शृंखला कलंबोली येथील लॉट्स. त्यांना टीम कमी आहेत. 8 टीम टोटल कमी आहेत. 15 तारखेला 1 टीम कमी आहे. 16 तारखेला 4 टीम कमी आहेत. 17 तारखेला 1 टीम कमी आहे आणि 18 तारखेला 2 टीम कमी आहेत. जर कोणाला प्रवेश हवा असेल तर आपण दीपक हिलम यांच्याशी संपर्क साधा किंवा KTC लाईव्ह यांच्याशी संपर्क साधला तरी देखील चालेल. लवकरात लवकर संपर्क करा जर कोणाला प्रवेश हवा असेल तर. आणि प्रवेश फी असणार आहे ती मात्र 11,000 रुपये आणि डेट असणार आहे 16/4/2016. 14/4/2026 ते 18/4/2026
या कालावधीमध्ये ही स्पर्धा आहे. जर कोणाला आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर आपण KTC लाईव्हची देखील संपर्क साधू शकता. जे लॉट्स आहेत ते KTC लाईव्ह तुम्हाला सांगतील, मग तुम्हाला कुठे खेळायचं तुम्ही बघा. चांगला बॉल इथून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच झालाय. धाबा बनवाव्या लागतील कारण की पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलंय कमी धावसंख्या खऱ्या अर्थानं बनल्या आणि त्या चेस देखील झाल्यात आणि ते खऱ्या अर्थानं समोर ठेवता तुम्हाला धावा तर बनवाव्या लागतील. हो इथे देखील आपण पाहता शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिला. एसटी रक्षक पकडतायत कॅच. आणखीन एक विकेट. इथून देखील आपण पाहताय फटका चांगला केला. वॅकंड एरिया शोधले परंतु फिल्डर आले त्या ठिकाणी डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगानं धावतायत. 3 धावा कंप्लीट होतील इतका वेळ दोन्ही बॅटरकडे आहे. 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. 3 धावांना धावफलक जाऊन पोहोचेल. 24 धावा धावफलकावरती आल्यात. 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. ते आता मात्र लिमनेवाडी टीमला. पहिल्या सत्रामध्ये मोगरजवाडी टीमनं धावा बनवल्या त्या 24 आणि आता 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. 25 धावसंख्येची आवश्यकता आहे लिमनेवाडी टीमला. 25 धावा बनवाव्या लागतील. चला लगेच या लगेच आपण बाहेर, आपण आतमध्ये चला. आणि नेक्स्ट मॅच असेल नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. अस्सलवाडी आणि भक्ताची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. अस्सलवाडी आणि भक्ताची वाडी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल याची दक्षता घ्या. अस्सलवाडी आणि भक्ताची वाडी. हे चला छोटी मुलं तुम्ही इकडे खाली या. काल तिथनं एक जण पडलेत. इकडे खाली या. इथे हा इथे चेअरवरती बसा. जागा आहे. ते काका काल तिथनं पडलेत. स्टँड बाई. 25 धावसंख्येचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आकाश आणि सुनील
पहिला बॉल वेगवान होता गोलंदाज पप्पूचा, प्रचंड वेगाने टाकला होता. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. 25 धावसंख्या, एक छोटा आव्हान आहे, माफक असं आव्हान आहे, परंतु असं म्हटलं जातं ना, कमी धावसंख्या ही नेहमी डोकंदुखी ठरतीये. आणि इथे आपण पाहताय डोकंदुखी ठरली होती, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरकडनं चुकी झाली आहे. कॅच देखील ड्रॉप झाली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार पाहायला मिळाला आहे. डॉट बॉलच आलाय, डॉट बॉलच आलाय. एक चौकार आल्यानंतर लगेच पुनश्च एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतात पप्पू. डॉट बॉलच फेकतात. फिडिंग 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 मॅटर करते. फिडिंग चांगली करावी लागेल. फिडिंग मध्ये धावा बचाव कराव्या लागतील. हो, आणखीन एक चांगला बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजे अगदी बरोबर पाहायला गेलं ना, तसं वाटतंय समोर अगदी बॉल येतात, परंतु पडल्यानंतर बॉल अगदी आपली जागा, आपला काटाच बदलतात आणि इथून मात्र फलंदाज फक्त वेगाने बॅट फिरवत आहेत. आणखीन एक डॉट बॉल. हो, याबिली पॉइंटच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा पार. चौकार. फलंदाज बाद. आज पाहिले एकाच गावामध्ये 4 युवराज. आणि आता 26वा युवराज या स्पर्धेमध्ये खेळतोय. युवराज सिंगचे इतके फॅन आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 8. दुसरं षटक चालू झालंय. विवेक गोलंदाजी मार्कवरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युवराज, त्याच्या साथीनं सुनील आता साईकवरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीसाठी गेले होते. 6 बॉल ज्यांनी प्रतीक्षा केली आहे साईकसाठी, ते आता मात्र सायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. चला, मॅच चालू करायची आहे. 8 धावा धावफलकावरती. हो, आणखीन एक चांगला बॉल विवेकचा देखील आपण पाहताय. डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं कॅप्टनने देखील टीम मीटिंगमध्ये सांगितलं असेल, या धावा जरी कमी असतील, परंतु या धावा विपक्ष टीमला चेस करताना अगदी तो संघर्ष नेहमी आठवणीत राहिला पाहिजे. या धावसंख्येचा ओ फटका लॉब केलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. पाहायला मिळतात. विवेकच्या विरोधामध्ये षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सुनीलच्या बॅटमधून. हो, यावेळी टॉपेस लागली आहे, हवेमध्ये पकडली आहे, कॅच मिळाली आहे, विकेट. सुनील बाद. माजी सरपंच अर्जुनजी सकपाल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. विकेट आली आहे, विकेट आली आहे. विकेटची आवश्यकता आहे, डॉट बॉलची आवश्यकता आहे. त्या विकेट्स येताना पाहायला मिळतात आपल्याला इथून. अगदी आपण पाहताय लिमनेवाडी टीमच्या, जरी धावा 24 आहेत, म्हणजे 25चं टार्गेट आहे, परंतु ते टार्गेट देखील आम्ही बचाव करू शकतो. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
ते आता मात्र जुगरेवाडीकडनं चांगली स्पर्धा. हो चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. हे नेहमी पाहायला मिळालंय कमी धावसंख्या चेस करताना. अगदी दमछाकच पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4 बॉल झालेत आतापर्यंत. 6 धावा दिल्यात. विकेट 1 आली आहे. हो आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जुगरेवाडी टीम कडनं. धावा जरी आम्ही 24 बनवल्यास मोगरज मोगरज टीम कडनं आपण पाहतायत तरी धावा आम्ही कमी दिल्यात, परंतु या धावसंख्येचा आम्ही बचाव करू शकतो. इतकी जबरदस्त गोलंदाजी. और शॉर्ट बॉल होता. फिल्डर आहेत बरोबर अटॅकिंग फिल्डिंग सेट केली आहे. धाव इथून द्यायचीच नाहीये हा प्रयत्न त्यांचा राहिलाय. आणि आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर एक षटकार वगळता एकही धाव इथून पाहायला मिळाली नाही. आणि याच षटकामध्ये एक विकेट देखील आली आहे. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला विवेकची देखील पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 6, एकंदरीत धावा धावफलकामध्ये येत्या 14. तेरा बॉल 12 बॉल आणि आता 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच पहा किती युटर्न घेते आहे. मॅच मध्ये कलाटणी मिळाली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड निर्माण केली आहे मोगरज टीमनं. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज मंगेश. स्ट्राईक वरती असतील ते युवराज. अस्सलवाडी टीमचे कर्णधार. हो चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी चालू आहे गोलंदाजी करत असताना आपण या ठिकाणी पाहताय मोगरज टीमला जबरदस्त कामगिरी. एक एक बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ना तर एक एक बॉलची इथून देखील आपण पाहताय फिल्डर आहेत. बॉलची गती थोडी कमी झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? निघाले दुसऱ्या धावेसाठी. आणि 2 धावा इथून आपल्याला पाहायलाच मिळतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 16 वरती. 10 बॉल 9 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे, परंतु या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दमछाकच केली आहे लिमने टीमची. ओ बोल विकेट फलंदाज बाद. कर्णधार फायनल कॉल आपल्यासाठी असेल. बागत्याचीवाडी टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. आसलवाडी टीम आपला कर्णधार आपण लगेच टॉससाठी पाठवायचं आहे. ऋतिक आला आता बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजी तर चांगली केली होती ऋतिकनं. आता बॅटिंगसाठी आलाय. 9 मध्ये बनवायचे आहेत 9. चला असलवाडी टीमचे देखील कर्णधार आलेत. बगत्याचीवाडी टीमचे कर्णधार या. ओ स्ट्रोक चांगला केलाय. गॅप मध्ये केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. मॅचची पूर्णपणे हवा काढणारा मच निडेड षटकारच पाहायला मिळालाय. ऋतिक अगदी आपण पाहताय त्याच्या अगदी अनोख्या स्टाईलच मैदानाच्या आतमध्ये आला आणि जसा मैदानाच्या आतमध्ये आला त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 8 बॉल आणि आता 3 धावसंख्येची आवश्यकता आहे.
8 बॉल 3 धावसंख्येची आवश्यकता. हो बाचीकडा पाठीमागे फाईन चाललाय बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. विजयाचा चौकार. या अगोदर आपण धावतं वर्णन